एकीकडे कल्याण डोंबिवलीतले ठाकरे सेनेचे नगरसेवक बेपत्ता प्रकरणी बेपत्ताचे पोस्टर्स लावण्यात आले। दुसरीकडे नगरसेवक मधुर म्हात्रे यांच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिली आहे। आमचा मुलगा मधुर म्हात्रे आमच्या संपर्कात आहे, तरीही बदनामी सुरू आहे, असं मधुर म्हात्रे यांच्या वडिलांनी या तक्रारीत म्हटलंय। ठाकरे शिवसेनेच्या 3 पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार करण्यात आली आहे। तक्रार दाखल होताच ठाकरे सेनेचे नेते नीरज दुबे यांनी आरोप फेटाळलेत। पोस्टर लावणं हे चुकीचं आहे। पोस्टर अशा प्रकारे पोस्टर लावणं म्हणजे ती जबरदस्ती झाली। एखादा नाव बदनाम करणे ही त्याच्यावरती जबरदस्ती लादली जाते। तर तो देवदर्शनाला गेला आहे, तो त्या आता 1-2 दिवसात येईल तो घरी ना, मग आपण बोलू ना त्याच्याशी। काय ते तुमचं काय ते आमच्या समोर मांडा ना। तुम्ही कोणती गोष्ट तुम्ही तुमच्या पद्धतीने करता हे चुकीचं आहे। फक्त बदनामी करू नका। तो त्याच्या कामाच्या जोरावर त्याच्या याच्या जोरावर तो निवडून आलेला आहे। तो 6 वर्षामध्ये विभागात आहे आणि जनता त्याच्या पाठीशी आहे म्हणून त्याला निवडून दिले जनतेने, आणि तुम्ही असं त्याला बदनाम करीत बसाल तर तसं नको व्हायला, माझं म्हणणं आहे। पण कधी येणार आहे, नेमकी काय भूमिका आहे त्याची ते कळेल ना आपल्याला लवकर एकदम। मला काय त्याबद्दल सांगितलं का? हो, 2-4 दिवस जातीलच ना अजून। आम्ही त्यांच्या वडिलांशी त्यांच्या घरी जाऊन आम्ही वारंवार संपर्क केलेला आहे। त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं होतं की तो आमच्या देखील संपर्कात नाही आहे। आमच्याशी ज्यावेळेस तो संपर्कात येईल त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत आणू। मला या दोन्ही नगरसेवकांची काळी जी आहे ते आमच्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत। त्यांना कुठेतरी कोणी अपहरण करून ठेवलेलं आहे का, किंवा कुठल्या चुकीच्या पद्धतीने त्यांना डांबून ठेवलेलं आहे का, अशी भीती आमच्या मनात असल्यामुळे आम्ही वारंवार फॉलोअप घेतोय, पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करतोय आणि बेपत्ता असल्याचा आज आम्ही पोस्टर लावलेला आहे। महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यापासून कल्याण डोंबिवलीत ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत। या नगरसेवकांचे पोस्टर्स ठाकरेंच्या शिवसेनेनं संपूर्ण शहरात लावायला सुरुवात केली आहे। मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे नगरसेवक उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे नगरसेवक आहेत आणि 16 तारखेपासून हे बेपत्ता आहेत। त्यांचा कोणालाही कुठेही माहिती मिळाल्यास तत्काळ शिवसेना शाखेमध्ये संपर्क करावा, अशा या ठिकाणी मजकूर देखील लिहिलेला आहे। कल्याण डोंबिवलीत ठाकरेंच्या शिवसेनेचे एकूण 11 नगरसेवक निवडून आले, मात्र यापैकी 4 नगरसेवक निकाल लागल्यानंतर नॉट रिचेबल झाले। मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणे, राहुल कोट आणि स्वप्नाली केणे अशी बेपत्ता नगरसेवकांची नावं आहेत। गट नोंदणीच्या वेळीही हे 4 नगरसेवक गैरहजर होते। हे नगरसेवक बेपत्ता झाल्याची तक्रार ठाकरेंच्या शिवसेनेनं कोळसेवाडी पोलीस ठाण्यात केली आहे। नॉट रिचेबल असलेले नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेच्या गळाला लागल्याची चर्चा आहे। त्यामुळेच ठाकरेंच्या शिवसेनेनं हे नगरसेवक बेपत्ता झाल्याचे पोस्टर्स लावले आहेत। ठाकरेंचे जे नगरसेवक नॉट रिचेबल आहेत त्यांचे कुटुंबीय सुद्धा घरात नाहीत। दुसरीकडे मनसेनं कल्याण डोंबिवलीत शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिलाय। त्यामुळे मनसेनंतर आता ठाकरेंचे 4 नगरसेवकही शिंदेंच्या गळाला लागल्याची चर्चा आहे। आम्ही येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये आमचे गटनेते हे व्हीप बजावणार आहेत। आम्ही परत एकदा बैठक बोलवू। या बैठकीत जर ते गैरहजर राहिले तर त्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशनची कारवाई ही होणार म्हणजे होणार।